खेळ मांडला, खेळ मांडला. ही लेखा म्हणजे तुमची चंद्रलेखा हा काही तुमचा खाजगी मामला राहिलेला नाहीये. आमच्या घरचे आहात म्हणून समजावतोय तुम्हाला. ह्या दोन मुलांना तुम्ही उचलत हे आम्हाला कळलंय तोपर्यंत ठीक आहे, पण दादासाहेबांना जर का समजलं तर. दादासाहेब त्यांचा काय संबंध? अरे मुलांनी सांगितलं नाही तुम्हाला की ती दादासाहेबांच्या घरी राहत आहेत, दादासाहेब पालक आहेत त्यांचे. तेव्हा त्यांच्या घरातल्या दोन मुलांना तुम्ही उचललंयत असं जर का दादासाहेबांना समजलं तर काय परिणाम होतील हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे असं मला नाही वाटत. घाबरवत आहे दादासाहेबांच्या नावानं. काय उदयराव, त्या चंद्रीला परत गावाकडे नेणं हे आता आमच्या इज्जतीचा सवाल आहे. अच्छा, म्हणजे दादासाहेबांची दुश्मनी घ्यायलाही तुम्ही तयार आहात. वाकडे दादासाहेबांच्या बरोबर जर का वावगं वागलं तर काय परिणाम होतील, दादासाहेब काय करतील याची जाणीव मी तुम्हाला करून देतो. नाशिकमध्ये आहात तुम्ही आणि नाशिकमध्ये दादासाहेबांच्या हुकुमाशिवाय पान सुद्धा हलत नाही. आणि ही दोन मुलं दादांच्या घरी राहतात, तेव्हा त्यांना कळायला वेळ लागणार नाही की तुम्ही त्यांना उचललात म्हणून. आणि हे जर का त्यांना कळलं तर मग दादासनी कळायच्या आतच तिला घेऊन नाशिक सोडतो मी. मग लवकरच जग सोडूनही जाल तुम्ही. पण एवढी येळ येऊ द्यायचीच कशाला? अभि आहे काय कुणाची? लग्नाची बायको आहे माझ्या. तुम्हाला काय वाटतं दादासाहेब मानतील तुम्ही तिच्याशी लग्न केलेत ते? 10-12 वर्षाच्या मुलीशी लग्न तुम्ही केलेत हे म्हटल्यानंतर तुम्हाला पाठीशी घालतील? मला एक गोष्ट कळत नाही, दादासाहेबांचा आणि त्या पोरीचा एवढा काही संबंध? दादासाहेबांचा जीव वाचवला या मुलीने, त्यामुळे ही मुलगी त्यांच्या गळ्यातली ताईच झाली. त्यामुळे तिला काही झालं तर अप्रत्यक्षरित्या दादासाहेबांना आव्हान देण्यासारखं होईल ते. तुमचं समज खरं असेल उदयराव, पण आता आम्ही एकदा पाऊल पुढे टाकले ते माघारी घेणार नाही. दुश्मनी कुणाशी का असेना, मुंडकं तुटलं तरी 72. त्या चंद्रीकरता तुमचे सरकार जीवावरती उदार झालेत, पण जीव राहिला तर चंद्री आणि बाकी सगळ्या गोष्टी ना. काय वाकडे, कुऱ्हाडीवरती पाय मारला काय किंवा पायावरती कुऱ्हाड मारली काय, परिणाम एकच होतो, कुऱ्हाड बाजूला ठेवासाठी. शिवाय कायद्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही दोषी आहात. 12-13 वर्षाच्या मुलीशी तुम्ही लग्न केलंय म्हणजे कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार आहात तुम्ही. कायदा उदयराव, आम्ही बी कायदा खिशात घालून फिरतो, ध्यानात ठेवा. वाकडे रागाच्या भरात काही करायला जाऊ नका. हा जो कायदा तुमच्या खिशात आहे म्हणताय ना, तोच कायदा कधीतरी तुम्हाला गजाआड पाठवेल ना, ते फासावरती लटकवेल. तेव्हा लेखाला दादासाहेबांच्या घरी राहून देण्यातच तुमचा फायदा आहे. माझा फायदा तो कसला सांगतो. एक तर तुमची लेखा दादांच्याकडे राहील म्हणजे ती सुरक्षित राहील, दुसरीकडे कुठे जाणार नाही. शिवाय आमचंही लक्ष असेल तिच्यावरती. तुमची अमानत म्हणून आम्ही सांभाळू तिला. सांभाळाल बर कवा पातूर? 18 वर्षाची झाली की आणि घेऊन जा तिला, तोपर्यंत राहू दे तिला दादांच्याकडे. त्याच एक बघता येईल. त्या पोराचं काय करायचं? तर साहिल, त्याचं काय करायचं ते बघतो मी. हा जो प्रशांत पंडित आणि माया पंडित म्हणता ना तुम्ही, त्या दोघांना मी चांगलं ओळखतो. ते मित्र आहेत माझे, दादांचे कार्यकर्ते आहेत.
ज्या लक्ष्मीचा तुमच्या या पठ्ठ्याने खून केला ना, त्या आंदोलनाचा तो नेता होता. मायला ह्यातलं काही बी माहित नाही आम्हाला. वाकडे म्हणूनच म्हणलं तुम्हाला बऱ्याच गोष्टी अजून माहिती व्हायच्यात. ती एक म्हण आहे माहिती का तुम्हाला? हे बघा. संगत में शक्ती है, अकेले में फटती है. उदयराव, आता एक सवाल मी बी विचारतो. नाही, तुम्ही एवढे दादासाहेबांचे जावई तरी बी त्यांच्या विरोधात जाऊन आम्हाला मदत करताय. काय भानगड काय? अजून बऱ्याच गोष्टी समजायच्या तुम्हाला म्हटलं ना, ते उगाच नाही म्हटलं. बऱ्याच गोष्टी तुम्हाला अजून समजायच्या. काय वाकडे, सिंहाची शिकार करायची असते ना, तेव्हा एकट्या दुकट्याने नाही करून चालत. असा हाकारा उठवायला लागतो सगळीकडे, समजलं? तेव्हा प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. त्याच्या आधी हालचाल केली तर पाय घसरतो आणि तोंड फुटतं, लक्षात ठेवा. सोपानजी, समजावा. मी सानिकाचे सिटी स्कॅनचे रिपोर्ट पाहिलेत. डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? हो, पण आपल्याला सानिकाचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? हो, तिच्या मेंदूला दुखापत झाली आणि मेंदूतून रक्तस्रावही खूप झालाय. तातडीनं ऑपरेशन करावं लागेल. या फॉर्मवरती तुमची सही लागेल. तर सानिका ठीक आहे ना? मी तुमच्यापासून कुठलीही फॅक्ट लपवणार नाहीये. मेंदूचं ऑपरेशन तसं नाजूक असतं, त्यामुळे तसा ॲश्युरन्स देता नाही येत. समीरा, शांत. हे बघा मॅडम, तुम्ही प्लीज धीर सोडू नका. ऑपरेशनसाठी प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर तांबे येतील आणि आतापर्यंत त्यांचं एकही ऑपरेशन फेल गेलेलं नाहीये. सो डोंट वरी. ओके डॉक्टर, तुम्ही काहीही करा, पण माझ्या सानिकाला लवकरात लवकर बरं करा. मी तुमच्या समोर हात सोडते डॉक्टर, प्लीज. मॅडम, आम्ही आमच्या परीनं पूर्ण प्रयत्न करणार आहोत. ओके, डोंट वरी. सही करताय ना?
सरकार. काय ठरवलं सरकार? त्या उदयवर किती विश्वास ठेवायचा तेच कळत नाही. बोलून चालून राजकारणी माणूस आहे तो. कवा घात करल नियम नाही. त्याचा काहीतरी मोठा फायदा असल्याशिवाय आपल्याला मदत करायचा नाही तो. आपण त्याचं काम करून दिलं म्हणून तो आपला फायदा करून देत असेल सरकार. आणि मला असं वाटतंय की आपण साहिलला आणि चंद्रीला सोडून द्यायला पाहिजे. सपान! शांत डोक्याने विचार करा सरकार. उदय साहेब म्हणले ना त्याच्यामध्ये पॉइंट आहे. साहिल आणि चंद्रीला आपण घेऊन जाणं हे जास्त धोक्याचं आहे. कारण कायदा आणि दादासाहेब दोघं बी आपल्या मागं लागते. कायदा आपण एक वेळ वळवू शकतो सरकार, पण दादासाहेबांचं मन वळविणं जरा अवघड आहे. आणि तेच जरा मला जास्त धोकादायक वाटतंय. मायला हेच होतं. प्रत्येक वेळेला हेच होतं की चंद्री माझ्या हातात गावती आणि निसटते. कोण ना कोणतरी आडवा येतोच. पण चंद्रीला दादासाहेबांकडे ठेवल्यामुळे आपलं काय बी नुकसान नाही सरकार. म्हणजे सांगतो, चंद्री दादासाहेबांकडे राहिली म्हणजे आपल्यासाठी ते शेफ डिपॉझिट झालं. शिवाय उदयरावांचं लक्ष राहील तिच्यावर. आणि एकदा का ती 18 वर्षाची झाली की तुम्ही कवा बी मोकळे तिला वाड्यावर घेऊन यायला. तेव्हा कायदा बी काही करू शकणार नाही, दादासाहेब बी. तवर दादासाहेब राहतील नाही कुणास ठाऊक. नाही, तिच्या डोक्याला खूप मार लागलाय. रक्तही खूप गेलंय. त्यामुळे डॉक्टर म्हणतात की कदाचित ऑपरेशन करायला लागेल. समीरा, समीरा हे बघ, तू रडू नकोस. आवर बघू. बघ ना का अजून ती शुद्धीवर आलेली नाही. तिला काय झालं तर मी नाही जिवंत राहू शकत. समीरा, काय वाटेल ते बडबडू नकोस तू. काही होणार नाहीये तिला, कळतंय तुला. बघ ना, मी तिला कधीपासून हाका मारते पण ते डोळेच उघडत नाहीये. नुसते टिपचित पडून ते कधी डोळे उघडेल आणि कधी मला आई हाक मारेल. काय वेड्यासारखं बडबडतेस तू. प्लीज जरा शांत हो. हे बघ आपण चांगली ट्रीटमेंट घेऊ, चांगल्या डॉक्टरांना कन्सल्ट करू. जस्ट डोंट वरी. हां, नाही सोडणार, नाही सोडणार मी त्या साहिल आणि लेखात. त्या कार्ट्यामुळे माझ्या सानिकाची अवस्था झाली. त्याला त्याची किंमत मोजावीच लागणार. त्याची किंमत त्यांनी मोजली आहे. मी त्या दोघांनाही घराबाहेर काढलंय. काय?
हो, मग तुला काय वाटलं? एवढं सगळं झाल्यावरती मी गप्प बसीन, त्यांना घरात ठेवून घेईन? हाकलून दिलंय त्यांना घराबाहेर. नकोच ती कार्टी आपल्या घरात. मृदुला, तू खरंच खूप चांगलं केलंस, पण हे सगळं आपण आधीच करायला पाहिजे होतं. म्हणजे माझ्या सानिकाची अशी अवस्था झालीच नसती. सगळा बाज होता. किती रडशील. सरकार, हिला सोडू मी? हिला? तिच्या आईनं माझा अपमान केला. त्या कार्टीमुळं गावात माझी छितू झाली. हिनं पळवलं मला, आणि हिला सोडू? सोपान्या, आत्ता या क्षणी हिला जर मी सपिवली तर कोण काय वाकडं करणार आहे माझं? कोण करणार आहे माझं वाकड? तुझ्या सोपान्या, या दोघांनी सोड आणि बाहेर टाकून ये. सोपान्या, जे सांगितलंय ते कर. माझा इरादा बदलायच्या आधी. तुम्ही आम्हाला खरंच सोडताय? खरं सोडतोय. मुलांना पकडणार तर नाही ना? नाही नाही, पुण्यांदा पकडणार नाही तुम्हाला अजिबात. चला लवकर. हा, अगं सरकारमधला सैतान जागा होण्याच्या आधी लवकर लवकर चला, बिगी बिगी. आता ते आपल्या पाठीत नाही आहेत ना? पण लेखत आहे, त्यांनी आपल्याला सोडलं का? मला बी तोच प्रश्न पडला आहे रे. वाकडे आपल्याला असा नाही सोडणार. त्याच्या मनात ना नक्कीच काहीतरी वेगळं असणार. साहिल, आपल्याला इथनं जितकं लांब जाता येईल ना तितकं लांब गेलं पाहिजे. पण ताई, आपण जाणार तरी कुठे? आपलं नशीब घेऊन जाईल आपल्याला तिथं जायचं. साहिल, मला माझी काळजी नाही आहे रे. मला तुझी चिंता वाटते. प्रशांत काका आणि माया आत्या इथंच नाशिकात आपल्याला शोधतात. आपण बी इथं जास्त वेळ राहिलो तर एक ना एक दिवस आपण त्यांच्या समोर नक्की येऊ. मग तेव्हा काय करायचं? कसं वाचवणार तुला? चल, इथनं उजेड व्हायच्यात निघूया आपण.
साहिल लेखा लेखा साहिल अरे बेटा अशा अंधाऱ्या ठिकाणी अनोळखी ठिकाणी तुम्ही दोघं काय करताय काय रे बोलत का नाही बोला की ते आम्हाला घराबाहेर काढलं. घरातून बाहेर काढलं का आणि कुणी मृदुलाताईंनी. मृदुलाताईंनी पण असं झालं काय का काढलं तिने तुम्हाला घराच्या बाहेर ते सानिका जिन्यातनं पडली ना तर तिला लई लागलं. समीराताई आणि मृदुलाताईंना वाटलं की साहिलनंच तिला धक्का दिला आहे. पण त्यांना असं वाटण्याचं कारण काय बेटा कारण त्यावेळेस आम्ही दोघं ओम तिथे होतो. पण तुम्ही खरं बोलताय भाई देवाची आण ना खरंच सांगते साहिलने नाही धक्का दिलाय हो सानिकाला. तिचा तोल गेला आणि ती पडली. बरं बरं दादांना माहिती ही गोष्ट नाही त्यावेळेस ते नव्हते तिथं. ठीक आहे चला तुम्ही माझ्या बरोबर चला नाही नको मृदुलाताई लई रागात आहेत. त्या नाही घेणार आम्हाला घरात. अरे का नाही घेणार तुम्ही खरंच काही केलं नाही ना नाही आम्ही खरंच काय बी नाही केलंय. मग घाबरताय कशाला चला माझ्या बरोबर पण समीराताई आणि मृदुलाताई नाही नको आमच्यामुळे उगाच तुमच्यात वाद नकोत. आणि परत त्या तुम्हाला काही बोलल्या तर हे बघ तुम्ही मृदुलाताईंची काही काळजी करू नका मी आहे ना काही बोलणार नाहीत तुम्हाला त्या चला. आणि दादा आहेत की नाही आपले ते ठरवतील काय करायचं ते. तुम्ही घरात नाहीत बघून दादांना किती धक्का बसेल काय रे साहिल चला चला माझ्या बरोबर या. काय रे साहिल काय झालं चल ना. लेखाताई काय असं का उभा आहेस चल ना साहिल. पण साहिल काय बघतोयस माझ्याकडे असं काय रे साहिल चल ना. हे बघ आता उद्या काका आहेत ना आपल्यासोबत आता आपल्याला काय बी नाही होणार चल. पण लेखाताई मला तुला काही सांगायचं आहे. अगोदर आपण घरी जाऊया मग काय सांगायचं ते सांग चल. हा चल बसला शाबास सांभाळ. सानिका सानिका डोळे उघड ना बाळा. सानिका बघ ना तुझी आई आले. समीरा बघ सानिका सगळं भेटायला आलं समीरा तुला. समीरा सांभाळ स्वतःला. अगं पट्टी बघत कधी घे मिस्टर सरनाईक प्लीज समीरा सानिका इकडे ए समीरच त्रास होईल तिला. नको काळजी करूस डॉक्टर आहे तिथे चल. सानिका हक्कीला ओका देत नाहीये. समीरा काळजी नको करूस ऑपरेशन नंतर ती व्यवस्थित होईल नको काळजी करूस. पण डॉक्टर तर म्हणतात की ऑपरेशन खूप क्रिटिकल आहे. सानिकाला काही होणार तर नाही ना. तू का असा विचार करतेस अगं डॉक्टर तांबेनी जेवढी ऑपरेशन्स केली ती सगळी सक्सेसफुल झाली. नको काळजी करूस तू सगळं व्यवस्थित होईल. बाबा आम्ही सानिकाला बघून येतो. एक मिनिट तुम्ही सानिकाला भेटायला आतमध्ये अजिबात जायचं नाहीये. तुमची सावली सुद्धा तिच्यावरती पडायला नकोय समजलं. समीरा हे काय वेड्यासारखं बोलतेस तू. बरोबरच बोलते मी. आता अगदी मोठा पुळका आलाय तिचा. पण मनातून सानिकाच्या बद्दल काडी मात्र प्रेम नाहीये हे माहिती आहे ना मला.
आई अगं काय बोलतीयस तू हे? कितीही झालं तरी माझी धाकटी बहीण आहे ती. तिच्याबद्दल मला काहीच वाटणार नाही असं कसं म्हणतेस तू? वरून तू सानिकाला खरंच तुझी बहीण मानतोस? नाही, तुझ्या वागण्यात असं कधीच नाही जाणवलं. तू तिची आजपर्यंत कधीच बाजू घेतली नाहीस. तू नेहमी त्या साहिल आणि रेखाचीच बाजू घेत आलायस. आई अगं तसं काही नाहीये. तसंच आहे. अर्थात त्यात तुझी काय चूक आहे म्हणा, कारण कितीही झालं ना तरी सानिका तुझी सावत्रच बहीण आहे. आई अगं काय बोलतीयस तू हे? तू एक मिनिट, समीरा काय बोलतेस तू? अगं आपण हॉस्पिटलमध्ये आहोत याचं तरी भान ठेव. आई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही सानिकाला कधीच सावत्र मानलं नाही. उलट सही उगाचच खोटं बोलू नकोस. सानिका जेव्हा बेशुद्ध झाली होती ना तेव्हा सुद्धा तुला साहिलचीच काळजी वाटत होती. आणि आता तिथला मोठा तिचा कळवळ आलाय. हे बघा, मी तुम्हा दोघांना निक्षूप सांगते, तुम्ही सानिकाला भेटायला आतमध्ये जायचं नाहीये, कळलं? समीरा पुरे आता. सानिका तुमची कोणीही लागत नाही. ती फक्त माझी मुलगी आहे, माझी मुलगी. बस बघूया इथे. समीरा शांत. घरात एवढी शांतता कशी? कोणीच दिसत नाहीये. काय झालं असेल हो? श्याम, हे श्याम. जी दादा. अरे घरात कोणीच नाहीये का? कुठे गेले सगळे? काय नाही दादा. श्याम, तुझा चेहरा असा का दिसतोय? काय झालंय? काय सांगू माई, सानिका चिन्यावरून पडली. तिला खूप लागलंय म्हणून सगळे तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेत. सॉरी. बाबा हो, तुम्ही कशाला माफी मागताय? समीरा जे काही बोलली त्याने तुम्ही दोघेही हर्ट झालात माहिती आहे मला. बाबा हो, खरंच तसं काही नाहीये. आम्ही ठीक आहोत दोघे. हा तुमच्या दोघांच्या मनाचा मोठेपणा आहे. सानिकावर तुमच्या दोघांचा किती जीव आहे माहिती आहे मला. समीरा आज जे काही तुम्हाला बोलली ते सगळं विसरून जा. या क्षणाला समीराची मनस्थिती ठीक नाहीये, समजून घ्या तिला. बाबा, आता या क्षणी आईच्या मनाची काय अवस्था असेल हे मी समजू शकतो. त्यामुळे मला खरंच काही वाईट वाटलेलं नाही. बाबा, सानिकामुळे आई डिस्टर्ब आहेत हे आम्हाला माहिती आहे. आईंच्या बोलण्याचं आम्हाला वाईट नाही वाटलं. तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका. थँक्स. बाबा, बाबा तुम्ही असे अचानक गप्प गप्प का झालात? लेखा आणि साहिलचा विचार करतोय. त्यांना
घरातनं हाकलून दिल्यानंतर कुठे गेली असतील ती दोघं? कुठे शोधायचं त्यांना? बघा, आता या क्षणी तुम्ही त्यांचा विचार अजिबात करू नका. आपण हवं तर नंतर शोधू त्या दोघांना. हा दादा बोला. सानिका कशी आहे? दादा अजून ती शुद्धीवर नाही आली. डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? हो. ठीक आहे, आम्ही तिथे येतो. नको दादा, म्हणजे तसे तुम्ही आत्ताच आला आहात, थकला असाल आणि डॉक्टरही तिला कोणाला भेटू देत नाहीयेत. तसंच काय वाटलं तर मी तुम्हाला दादा फोन करून अपडेट करेन की. आम्ही तिथे यायची नक्की गरज नाहीये. नाही, खरंच नाही दादा. अहो वरुण आहे माझ्या बरोबर, काळजी नका करू. ठीक आहे, काळजी करू नकोस. सानिका नक्की बरी होईल. हो दादा. मला वाटतं आपल्याला सगळ्यांनाच हॉस्पिटलमध्ये थांबायची गरज नाही. सही जरा पण त्यांना समजा. आपण सगळे इथे नको थांबूया. आपल्याला कोणाला थांबू देणार नाही तिथे. तुम्ही दोघी घरी जा, आराम करा. हे बघा, तुम्हाला दोघींनाही सकाळी पुन्हा हॉस्पिटलमध्ये यायचंय. समीरा जा, घरी जा, आराम कर. नको काळजी करूच. मी आणि वरुण आहोत ना इथे हॉस्पिटलमध्ये. चल समीरा, घरी चल, थोडं बरं वाटेल तुला. सानिका शुद्धीवर आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. तुम्ही जा घरी. समीरा ऐक ना प्लीज. ठीक आहे, मी आहे तिथे. अरे एक मिनिट हा. या गडबडीमध्ये मला एक फोन करायचा होता, तो राहिला. आलोच मी करून. बसा तुम्ही. उदयचा फोन. बोलू दे. प्रशांत, ज्याचा शोध घ्यायला तू नाशिकमध्ये आला होतास तो शोध थांबव आता. म्हणजे मी समजलो नाही उदय. तू साहिल आणि लेखाला शोधतोयस ना? ती दोघं जण माझ्या ताब्यात आहेत. काय? हा, तू एक काम कर, गेस्ट हाऊस वरती आणि त्यांना घेऊन जा. मला भेटायचा किंवा घरी येण्याचा प्रयत्न करू नकोस. पण उदय, तुला कसं कळलं की मला साहिल हवाय म्हणून? अरे मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, त्या बाबतीत आपण नंतर बोलूया. तू ये आणि साहिलला घेऊन जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त साहिलला घेऊन जा. लेखाला हात सुद्धा लावू नकोस, कारण लेखा ही त्या वाकड्याची अमानत आहे ना. उदय, तू धनंजय वाकडेला सुद्धा ओळखतोस? तुला जे काही घडलंय ते सगळं माहिती आहे? तुला सांगितलं ना, मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत म्हणून.
पण त्या विषयावरती आपण नंतर बोलू. सध्या तू साहिलला येऊन घेऊन जा, ते तुझ्याकरता जास्त महत्वाचं आहे, नाही का? मी त्यांना घेऊन थोड्या वेळातच घरी पोचतोय. ठीक आहे, मी लगेच निघतो. माया, माया लवकर ये ना. माया, काय झालं काय? तुला बातमी कळली ना तर तूही नाचायला लागशील. आपली वणवण संपली, आता आपल्या आयुष्यात फक्त सुख आणि सुख आहे. माया, जरा मला कळेल असं काहीतरी सांगाल का? आपण ज्या उद्देशाने नाशिक मध्ये आलो तो उद्देश सफल झाला. म्हणजे काय? लेखा आणि साहिल सापडले. अहो, तुम्ही उगाच विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. सानिकाला काही होणार नाहीये. ते माहितीये, पण तरी सुद्धा जीवाला घोर हा लागतोच ना. कशाला काळजी करता? आपण आत्ताच तर कुलदेवतेला जाऊन आलोत ना. कुठल्या निमित्ताने गेलो होतो आणि घरी आल्यानंतर कुठला प्रश्न समोर उभा राहिलाय. श्याम, साहिल आणि लेखाला बोलवलंय म्हणून सांग. लेखा आणि साहिल काय झालंय श्याम? नाही, ते नाहीये. नाही आहेत म्हणजे? ते दोघंही घरात नाहीये. काय झालंय ते नीट सांग. त्यांना दोघांनाही घराबाहेर काढले. श्याम, काय बोलतोयस तू? कुणी घराबाहेर काढलं त्यांना? मृदुला ताईने. मृदुलानी? नाही, त्यांना वाटलं की साहिलनेच सानिकाला धक्का मारला म्हणून. हे तिने कसं ठरवलं? तिची हिंमत कशी झाली त्यांना घराबाहेर काढायची? अहो, जरा शांत व्हा ना. शांत राहू? आम्हाला डावलून या घरात निर्णय घेतले जातात, आम्ही कसं शांत राहू? मृदुलाला आम्ही याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. कसला जाब विचारणार आहात तुम्ही मला? लेखाला आणि साहिलला तू घराबाहेर काढलंस? हो, आम्ही येईपर्यंत थांबावं असं नाही वाटलं तुला? थांबले असते तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. हे ठरवणारी तू कोण? ठरवावं लागलं, कारण ज्यांनी आमच्या मुलांना मारण्याचा प्रयत्न केला त्यांना डोक्यावरती बसवून नाचण्या एवढे मूर्ख नाही होता मी. काय बोलतेस? भानावर आहेस का? मला वाटतं या घरात मी एकटीच भानावरती आहे. त्या मुलाने सानिकाला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला मी घराबाहेर काढले. साहिलनी सानिकाला ढकललं हे कोणी सांगितलं तुला? ओम होता तिथे, त्याने मला सांगितलंय. हवं तर तुम्ही सईलाही विचारू शकता. सई, काय झालंय नीट सांग. काहीही लपवू नकोस. ओम म्हणाला तसं, पण साहिल म्हणाला की त्याने सानिकाला नाही ढकललं, ती पाय घसरून पडली. सई सांगते त्यावरून काय झालं असेल याचा अंदाज येतोय आम्हाला. आम्ही काय ती चौकशी करू आणि मगच निर्णय घेऊ. तोपर्यंत साहिल आणि लेखा याच घरात राहतील. ते शक्य नाही.
दिवस तुम्ही चुकीचे निर्णय घेत होता तेव्हा मी गप्प राहिली, पण आता नाही. तुमची मुलगी या नात्याने मी या गोष्टीला विरोध करते. मृदुला, कुणासमोर बोलतेस तू? तुला काही कळतंय की नाही? कळतंय म्हणूनच सौम्य शब्दात बोलते. नाही ते याहूनही खरमरीत उत्तर आहे माझ्या तोंडावर. बस. खूप बोललीस. आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. साहिल आणि लेखा या घरातून कुठेही जाणार नाही. साहिल आणि लेखा जर याच घरात राहणार असतील तर आम्ही या घरात राहणार नाही. पण तुम्हाला आणि माईला सोडून बाकी कोणालाही ते या घरात नकोय. मृदुला